सगळे गिफ्ट साईडला ठेवा. मेन वाला गिफ्ट घेऊन आले ते तर तुम्ही आणलंच नाहीये. अरे बापरे. आधी त्याला खोलला असतं. मला बघायचंय त्याने नेमका काय गिफ्ट पाठवलंय. ये आता आमची बुगूबाई आता गिफ्ट खोलणार. मस्त मस्त गिफ्ट. लाजली लाजली माझी सोनू. आता ह्यो किती खुश झाला गिफ्ट खोलायचंय तर. कसे आहे गिफ्ट तुला आवडतं? तुझ्या हाताने खोलू. ओ वाव ये खोलू का मी? हा खोलू ना आपण दोघी सोबत खोलू. चला मला तर लय उत्सुकता लागली. कोणी काय काय आणलंय काय नाही नाही का. आता थांबा याला ठेवा ना याच्यावर. घिसर घिसर घुसरू खेळू. चला बस 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 बघ ना. अय्यो अरे फुटन काय रेशमे. ऐक आत्या तुझं चाललं होतं बसवायचं. राहू दे असं. ते पण आणा. ते किचन वर होते बघा ते पण आणा. एक हे आणा चाकू आणा. ये गिफ्ट खोलूंगा मैं तो गिफ्ट खोलूंगा मेरा गिफ्ट होगा ये मेरा गिफ्ट. आता याचा डान्स बघा ना. ए मेरा गिफ्ट होगा. बाबू त्याला खोलायचं त्याला बघा ना. त्याला वाजवायला किती आवडतंय. वाजव वाजव ढोल बाजे. बबडी जा तू आईकडे शेकेन जा. शेकेन. तू आईकडे बस. धर वाजव. तू आईकडे बस. मी वाजा gift खोलते. वाजा धर, वाजा वाजा. डिगी 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 वाजा 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 चाकू नाही बाबा. चाकू नाही ले मोमो. वाजा डिंगी डिंगी. हे कोणाचं होतं? हा माझ्या मोठ्या ताईचं. ती उषा ताई. उषा. बघ बरं खोल बरं. बाय फार फारच खोलाव बाय. खोलू द्या ना आता. मग एक काम करा तुम्ही खोला. मी ठेवून देते मग तिकडच. बघितलं का बघायला उत्सवानी काय आणलं. असं असतं भिशीचं कसं असतं. कसं उड्या मारते. हा भिशीचं कसं असतं. तसं असतं. कोणाचा नंबर निघतो. सगळ्यात मोठी हे असते नाही का उत्सुकता. मग तसंच असतं गिफ्टचं. हे हाताने फाडत असते. याला चाकूची गरज नाही. फाडू दे मला फाडू असे दे. नख मारलेत काल. हे बघा इकडून सगळं उमटले. सगळे नख मारलेत. आता ह्याचा मेकअप कसं बघूच. बघूचा मेकअप तुझ्या तोंडावर हाय ना पिलो. हाय ना शंभू राजे. डिंग 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 डिंग. ओ वाव. काय बघू दे की. हा सेट आहे पूर्ण. ए थांब तुटून ते. हो बघतोय त्याच्या जोग काय. तुझ्या जोग आहे बेटा. तुला ह्याच्यात देऊ. हे बघ तुझ्या माऊनी दिलेलं. माऊनी दिलं ना तर ह्याच्यात तुला खायचं. ठीक आहे खाऊ खायच्या ह्याच्यात खक्का. तोंडात नो घालू घाण आहे. आणि आता तुम्हाला चहा प्यायला कप भारी आहेत. हा बाई हे बघ 2 माणसं आले तर 2 कप. इकडे बघ असे हो असं ट्रे आहे ग हे. छोटा ट्रे. हो हा 2 माणसं छान आहे, पुरतं. हो. छान आहे. चांगलंय. एकात असं द्यायचं आणि एकात काहीतरी नाही का. मस्त आहे. डिझाईन किती सुंदर आहे बघा ना. मस्त आहे. लय छान गिफ्ट दिलं बाई. मला वाटलं packing मोठं बघा काहीतरी ना. असं त्याच्यात. आता माझ्या भाऊकीकडून सगळं मोठंच पाहिजे. बघ खोली ह्याच्यात तर तेच आहे. वरून दिसतंय बाई रेशमी. हा सेटच आहे कसला तरी. हा हे कोणी दिले माहितीये का? उज्ज्वला वहिनी. अगं बाई वाव कसला मस्त आहे बघा. कंपनीचा आहे चांगला. चांगल्या कंपनी प्लास्टिकचे नाही. हा चांगले हा हा. आणि हे फुटत नाही किती दिवस. ह्याला तेड नाही पडत. कलर थंबर थंबर असं एवढं नाही. मग एवढं आपल्याचं असतं रे. चांगल्या कंपनीचे दिलेत एकदम चांगले. आहे बघा ना. तुझ्या माहेरकडला आल्यावर कंपनीच असते रेशमी. हा तुमच्याकडचं खोलू ना तिकडचं बघू काय निघत आहे. काय आता खोलून तुमचं इकडचं म्हणलं. ठेवते ठेव. भारी आहे. मला लय आवडलं. मस्त असं ठेवीन मी नाही का सजून. आता आपल्या किचनच्या काचामध्ये कसं भारी दिसेल. एकदम सुंदर. पॅकिंग लय मस्त आणली हो. पॅकिंग लय छान आहे. हा कोणी दिला डब्बा? हा डब्बा कोणी दिलाय? हा ते तुमच्या हे आल्या होत्या आत्या. कोण होत तुमच्या त्या मावशी होत्या ना. कोण होतं तुमच्या? अगं ती मावळणीची पोरगी. हा मावळची पोरगी. त्यांनी हे दिलं. पॅकिंग नाही केलं असंच आणलंय वाटतं गाई गाई. हे चपाती ठेवायचा डब्बा. चांगल्या कंपनीचा आहे पण. भारी आणलं बघितलं का.
असं तरी द्यावा. खोलून तर बघू द्या कसं आहे मग कळन. गरम गरम राहत्यात भाकरी याच्यात. रेशमे मला कुठं जायला हे दिलं तर चांगलं आहे नाही का? एवढा बाका मोठा? डबा बांधून. मोठा डबा आहे हो, चांगला आपल्या घरात वापरावं लागल. हा? क्वालिटी नाही एवढी. एवढं काय नाही. बरं आहे. क्वालिटी आता इथं आहे ना चांगलं नाव बिव काहीतरी. एवढं भारी नाही असं कलर पिलर मला नाही आवडला एवढा काय. बरं आहे. चांगलं दुसरं काहीतरी द्यायचं होतं असून वेगळं काय भेटत असतं सेट येतो याच्यात. मन नको असं थोबड नको चालू. असं नाही दिलं आणि तसं नका दिलं. राग आदर. येईल. ए डिंग 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 वाजवा वाजवा रे वाजवा वाजवा रे वाजवा वाजवा रे वाजवा. कप कप कप. ह्याच्यात काय हा पण सेट आहे. हा कोणी दिला होता? मोठ्या ताईचा. हा माझ जाऊबाई बघू ना काय जाऊबानी आणलंय. मोठी जाऊ तर नुसतं गप्पा मारायलाच आहे. काय अरे ना सांग आतून यांची तर लय आवडीची सून बाय मोठी सून. बघ किती चांगलं आणलं तिने बघितलं का? तिला पारख आहे भारी आणले बघ. हा वाजून बघ खनखन नाणं. पण मला हे सांग विचारायचं तुम्हाला ही वाटी कामाला येईल. हा या छटाकभर वाट्यांचं काय करायचं तर एवढ्या वाटीत तर बुगू पण खात नाही. एवढीशी वाटी असते छटाक. अगं राहू दे इथं आल्यावर कुणी नाही का आपलं ते हे केल्यावर काय काय म्हणतात ते प्रसादाला आहे बाई खीर तेवढी खीर वाटी. खीर 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 साठी एवढी वाटी असती. एवढी छटाकभर वाटी नसती खीर. एवढी असते पका लावणी ह्याच्यात असं ठेवून सजून छान दिसतात. त्यांनी जर आणायचं ना तर या सगळ्या अशा मोठ्या वाट्या आणायच्या. आईस्क्रीम खाऊ तुम्ही तर कशाला खाता तरी ना. येते ना. तुम्हाला आवडला असं लय आहे ना. मग त्याला काय होतंय हा म्हणायचं आदर मानाने मानून घ्यायचं असतं. अजून? उद्या तू गेली काय तिच्या इथं कार्यक्रम निघला हा, हा, आणि तू काय घेऊन गेली आता ते काय लय समजदार आहे तुम्ही. मग लय समजदार आहेत. हे गिफ्ट आहे ना असंच पॅक करून ठेवी ते त्यांचं काहीतरी कार्यक्रम असेल ना त्याच वेळेस देत असते रिटर्न गिफ्ट. हे का हा ठेवू हे मला नाही आवडलंय किचन मध्ये शोभायचं पण नाही ते. झूठ बोलो बार बार झूठ ती बोलो. आली बिली तर म्हणशील परत यायची ती नाही नाही म्हणशील बिनशील तिला. असं कोणी काय दिलं ना त्यांना तेच गिफ्ट असं परत द्यावं लागतं मग त्यांना समजतं हा बाई आपण कसं गिफ्ट दिले ते. हे सगळे गिफ्ट साईडला ठेवा. मेन वाला गिफ्ट घेऊन आले ते तर तुम्ही आणलंच नाहीये. अगं बाया 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 जस काय आईनी पहाडच आणला बाय एवढा जड. हा डोंगरच उतरलाय. हा डवलतच आल्या बाय 4 जणीला बोला उतरू लागायला जड असत. खलपट घेऊन आली आई खलपट. खलपट आहे? मग खलपट एवढी काय मोठी टाकी आहे, खलपट दिसते का तुम्हाला हे? त्याला म्हणते तो टाकी हे असं कवळ्याच्या गळ्यात इकडे बघू बघ पळून जाईल. नानीचे गिफ्ट बघ. नानीचे हा. गिफ्ट नानीने दाखवा. आणले. नानीने गिफ्ट आणलं. छान छान हा. छान आहे ना. ते तोंड वासून हसत आहे. महापौराला आवडलं ते छान छान हा, म्हणते. बाबू छान बाबू छान. अयो लागलं नाही मम्मू नाही लागला त्या. चल टाकीत बसू. याहू. नानीच्या टाकीत बसूया. हा नानीच्या टाकीत बघितलं का कसं बसूया. वाजलं बुड कसं वाजलं खळकिणी वाजलं बुड म्हणजे पोराच्या वाजना जोगी नाही. टाकीत घेऊन आलं बाई डवलत डवलत. नाही तांब्याची आणायची ह्याची आणायची पाणी प्यायला असतं धग जाती त्यातली. काय बाबू धर धर धर. आपलं ते काय म्हणतात बाबून दुसऱ्याचं कार्ट. हा त्या जावाच्या ह्याला नावं ठेवी ती आणि आईच्या इस्टीलच्याला. अगं तांब्याची एवढी का भाई आणायची होती पितळ्याची आणायची होती. गोड दिसत मोठ्या घरात. माझ्या मम्मीने आणलेलं ना यांना कधीच पाठणार नाही. मला आधीच माहित होतं काही ना काही बोलणारच येत. काय म्हणते काय नाही काय नाही. ये या हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे वाला तुझी बहीण का नाही आली का? दुखत होतं तिचं. हा दुखत होतं म्हणून नाही आली. घरामध्ये सगळ्यांचं दुखत होतं. ताईचं कसं दुखत होतं ते बरं ध्यानात राहिलं ताईचं. मग एवढं दुखत होतं का? व्हायरल तर सगळ्यांनाच होतं. एखाद्या वेळेस यावं का नाही. थोडा वेळ आल्या असत्या थोडा वेळ बसल्या असत्या. हा त्यांचा काही कार्यक्रम असल्यावरती तुम्ही कसं म्हणता माणसांकडे यायचं जायचं असतं चांगलं असतं. आम्हाला सगळ्यांना घेऊन जातात. त्यांनी यावं नाही. घरात कोणी नाही आले. दादा नाही आले का कोण नाही आले. अगं तिला लांबून यायचं. सासूंना पाठवून द्यायचं होतं ना त्यांच्या. कोणाला सासूला? मग आणि सासू कशी हा चालता येतं का तिला?
मग तीच नसती आली का? बहीण तर जवळच होती, तिला काय झालं यायला? हा, सासू होती घरी करायला, म्हणली नसन. येते तर येते आणि जाते तर जाते. केलं तर केलं आणि काय म्हणतात वायाला गेलं. आपण बाय एक कार्यक्रम नाही सोडायचा बाय. तिथून मांजराने जरी निरोप दिला की लगेच आपण पळायचं. करा तयारी, चला. ते ओपनिंग करायची होती, त्या हॉटेलाची तर चिंगाट पळाली. आत्या हे तर ते काढत नका बसू गाड्या, दुखत होतं म्हणून. आता ती आली नाही, आता त्याचं नका बसू. काय म्हणता? चल चल चल. तुम्हाला बघून लगेच रडायला लागलं. बघितलं का कसं आहे? पप्पाच पाहिजे, लगेच पप्पा पाहिजे. ओय, किती गिफ्ट आहे बघ. काय झालं? बघ बघ. हो? त्याला ना फिरायचंय बाहेर. बसतो का? बनाय नको तो रडत रडन, होता, रडन. रडत होता, नका बसू. अब्बा अब्बा. कुणी दिलं एवढं मोठं? अहो, मम्मीनी. अरे सासूनी, तुझ्या सासूनी अशी डोलत डोलत आली. हा, मम्मीनी एवढं तोंड वाचलं बतकावानी. हे असलं इष्टी त्याला कोण? चांगलंय ना? हा, माझं पोरग आपल्याशी करून घेतलंय. काही म्हणलं की नंदीबाईला म्हणी हा 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 चांगलंय. म्हणजे मी सांगितलं का त्यांना हा 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 मुंड घालवायला असं? आता म्हणतोच तो, काही म्हणलं की हाच करतोय. तो काय आता ऐकतोय का आमचं? आणि काय ग, मला तर वाटतं ही टिप तुझ्या भावाच्या लग्नातली आहे का काय? आहेर आलेली तीच आणलंय वाटतं. लग्नातली? मग त्याला काय झालं, ठेवलंय हे जपून? काही पण कमून म्हणता बरं आत्या. थांबा, नाव असेल ना त्याच्यावर. या काही म्हणतात बाई. नाव हा, टाकलं तर काय ना नाव? मम्मीनी. इतर 12 महिने ह्याच महिन्या म्हणायला बसल्यात की तुझ्या भावाच्या लग्नातलं आहे म्हणून. हा, बघ उलटी कर, उलटी खाली असं नाव खाली. हा, हे गडगडीत नाव दिसा नाही. हे नाव दिसा नाही. संगीता दिसत नाही तुम्हाला? मग जुन्यावर आणत्यात टाकून. वाचा, त्याला काय होतं? माझ्याकडे सरकू नको, फेक तिकडं. सरकू नको ती माझ्याकडं. इष्टीला कोण नाही भाव विचारितात. ते भांगरवाले नाहीत घेत रुपया किलोनी. मग कशाची द्यायची होती आता तुम्ही तरी सांगा. सोन्याची? सोन्याची म्हणते काय? आडवटवाणी बोलती काय मला? सोन्याची देतात का? हाय का ऐपत एवढी? तुमचं तर लय परिस्थिती. आपण कोणाला दिली का वाट्या ह्याच्या आधी लग्नात सोन्याची? बात तो सही है. नाही म्हणजे विचारलं हो सहज. आपण दिलेली का ह्याच्या आधी कोणाला? तिकडं पलीकडं पलीकडं. हा, मला सांगू नको ती हे मारू नको मला. टोमणं नको मारू. सोन्याची द्यायला मी नव्हते जागीरदारीन. सोन्याची द्यायला पितळाची ह्याची तांब्याची आणायची होती म्हणलं. जागीरदार असलो का सोन्याच्या टाक्यात देत बसणार आहे का गिफ्ट? खोली हो, ते एक राहिलं ना मम्मीने आणलेलं. थांबा, ते पण माझं फेवरेट आहे. हे भारी आहे बघा ना. आता तुला बोललं मम्मीला पण आता म्हातारी झाली अर्धी निमी. हा, कळत का? बोलून राहिल्या काय झालंय असं? मग हे आणि त्यात का जर्मलचं हे असं असतं वे जर्मलचं का? हा, स्टीलचं आता एवढं मोठं निघलंय चांगलं. ते धातूचं ते आणायचं वरून, हे ठोकायचं ते जड असतं. हे हाणू का डोक्यात? अरे बापरे. हा, ठेसत का ह्याने खडा 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 वाजत. हे असलं नाचतच आली बाई सांगायला फेवरेट आणलं. ते बदली करून आण. कुठून आणलंय तुझ्या आईने ते? आणि जरा ते ह्याची उकळी आण म्हणावं. कधीच नाही पाठायचं, कधीच नाही. अगं ते राहू दे, माझ्या सोनीचं गिफ्ट मोठं काहीतरी हे ते नंतर खोल. हे खोल. काय गिफ्ट दिलं असं ना आता असं तरी नेमकं काय नाही आता काय माहिती बाई. काय म्हणली? तेच ती ना सुरी घे आता. ना. आधी त्यांना खोलला असतं. मला बघायचंय त्याने नेमका काय गिफ्ट पाठवलंय. अगं आलं नाही लिकरू, मोठंच काहीतरी आहे त्याच्यात. बॉक्स मोठा आहे तर मोठंच आहे काहीतरी. सुरी कुठे गेली? ते खोलू ना त्या आधी. खोल की आता. हे खोललंय राहू दे, ते नंतर बघ. हळूच जरा हळूच. काहीतरी महत्वाचं असन. जरा काच्या कुच्याच्या गोष्टी असतात. फुटलं पिटलं तर काय करतात? असं कर की. हे फाटलं तर आई गो आत्या, लागलं की चाकू. रुको जरा, सबर करो. भगवान आत्या. कोण होत?
रेशमी तू एक चमचा मी एक चमचा, तू एक चमचा मी एक चमचा. थांबा ना, इथं काहीतरी लिहिलंय पण त्यांनी. काय? ते पण हे पेननी लिहिलंय बघा ना. मीठ हे आयुष्याचं सगळ्यात महत्त्वपूर्ण घटक आहे. मीठ म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. हे थोडं पडलं तरी बेचव आहे, जास्त पडलं तरी बेचव आहे. आणि हे प्रमाणातच पाहिजे. तसंच आयुष्य असतं मिठासारखं. मीठ प्रमाणात टाकलं तर एकदम सुंदर अशी भाजी होती. तसंच आयुष्याचं असतं मीठ. आणि मिठासारखं. ह्याच्याशिवाय चव नाही जेवणाला. म्हणजे कळलं का? म्हणजे मीठ पाठवलंय पण हे लिहिलंय किती भारी. म्हणजे जीवन आहे असं आहे आता की थोडंसं इकडं तिकडं कोणत्या गोष्टी कमी जास्त झाल्या तरी पण लगेच बेचव होतंय जीवन. तसं हे मिठाचं काम आहे, चांगलं चव gift. आणायची. होय? म्हणजे पण चांगलं दिलं गिफ्ट. बाप, देणाऱ्याने म्हणजे लय विचार करून दिलेला आहे. हा. नाव आहे नाही त्याच्यावर, काहीच नाही. नाव आहे नाही टाकलं. नाही फक्त हे काहीच नाही ना, हे वरच आहे, नावच नाही टाकलं. कोणी दिलं असन ग? हटकून नाव नाही टाकलं आता. ह्याच्यावरून आहे ना, हे मीठ म्हणजे मीठ पाठवून यांनी जीवनाचा खरा अर्थ सांगितलाय. आणि घरातलं हे अन्नपूर्ण हे मीठच आहे. मिठाशिवाय काय होतंय का? अन्नपूर्ण मिठाशिवाय नाव काहीच होत होत नाही. नाही. रोजचा जो स्वयंपाक आहे शिवाय अपूर्ण आहे. बिना मिरचीचा माणूस खाऊ शकते, हा कसंही खाऊ शकतं, पण बिना मिठाचं खाऊ शकतं का? नाही. म्हणजे मीठ आहे आई, तर सगळं काय आहे. आणि मग चांगलं गिफ्ट म्हण ना, थँक्यू. थँक्यू नाही बरोबर. मिठाला थँक्यू. खरंच भारी दिलंय. म्हणजे वेगळं काहीतरी, बाकीच्या गोष्टी तर सगळंच देतात. बघू आता रेशमी. ह्याच्यात काय आहे. ह्याच्यात काय बाय? बघू ना आता. मला असे गिफ्ट फोडायला लय आवडतं. माझा बर्थडे असायचा ना आधी, मला ज्यावेळेस काही गिफ्ट यायचे ना, मी लई आवडीने खोलायचे लई. पण आधी काय लय भारी भारी गिफ्ट नव्हते भेटायचे आत्या. तेच पण आनंद किती मोठा होता. आनंद सगळ्यात भारी तेच. काय सांगू मेरी बर्बादी ग, सुन मेरे आमीना दे दे. काय सांगू मेरी बर्बादी ग, सुन मेरे आमीना दे दे. काय सांगू मेरी बर्बादी ग, सुन मेरे आमीना दे दे. अगं ते बी फायद्याचं आहे येड. काय नाही फायद्याचं. ते हटकून पाठवलंय, ते माझ्या मैत्रिणीने पाठवलंय. माझी शाळेची मैत्रीण नाही हा. का, तिने पाठवलंय गिफ्ट. किती खोडीची आहे बघितलं का, किती खोडीची आहे. हा आता म्हणजे तिने हे सांगितलं, निरमा, घासणी आणि भांड्याचा साबण हे बायकाचं घासून बघ. आयुष्य. हे बायकाचं आयुष्य आहे खरं. हा धुवा बरोबर. कपडे घासा भांडे, धुवा कपडे घासा भांडे. आणि तिने ह्याच्यामुळे मला हे पाठवलंय बघितलं का. हुशार आहे ती. काय नाही हुशार आता बिचार, हटकून ऐक ना. पाठवलंय. तिचं लग्न नाही झालं ना अजून. ऐक ना, आता तिच्या वास्तुशांतीला तू काय पाठीशी काय पाठीशी काय जरा डोक्यात घे. तू काय टाक त्या बॉक्स मध्ये हा. एक ह्याचा ब्रश. संडास बाथरूम. एकदम बरोबर हा. म्हणतात. हे आधी देईन तिला मी brush. हा. ब्रश आणि ते खराटा. जाडायचं लय आहे. तिला फोन लावून ना तिला चांगला सपाटा दाखवते. लय शहाणी आहे, लय शहाणी बाई. ते पण बघितलं एवढं हुशारवाणी, एवढा मोठा बॉक्स पाठवलाय आणि त्याच्यात छटाकभर वस्तू. रेशमे आता डोळे झाक आणि मग खोल. तुम्ही डोळे झाका, तुमच्या पोरीचं गिफ्ट आहे. डोळे झाका, बघू काय दिवा लावलाय, काय माहित काय दिलंय, बघू ना. लय आनंद झाला असं पोरीचं गिफ्ट बघू. लेकरू आलं नाही तर गिफ्ट तर पाठवलं ना. तो रुको जरा, सबर करो. बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. हाँ खुला नाही ना त्यांच्या वाणीचे बाई रगील. नीट खोल ना. हा आणि रेशमे काय का गिफ्ट असं ना मानून घे. मी कशाला भांडणं करीन बाई, बघू हा. ना.
लेकिन अपना मुंह क्यों नहीं दिखा रहे हो मुझे? नहीं मैं किसी को मुंह दिखाने के काबिल नहीं रहा। रेशमे जरा डोकं चरचरलं बाय माझं. झोपायला चालल्या का? पडते जरा उलशी. कमून डोकं लय नाही उठलं नाही, ग. थांबा ना. बसा. डोकं रेशमे नाही डोकं लय उठलं. खाली बसा. डोकं दुखत आहे? लय डोकं उठलं बाय, चक्कर आली मला. हटकून नका करू आत्या नाटक्या. हा तुमच्या पोरीचं गिफ्ट बघून तुम्हाला चक्कर नाही आली तर डोळाच हटकून आली. उघडा ना रेशमे, डोळाच उघडा ना माझं. हा? डोळाच उघडा ना. आत्या चक्कर आली. पडते उलशी मी. आता इकडे या. रेशमे आत्या पडते उलशी मी. अगं बाया. बंबई वाले के लागून नादी माझी उरकून टाकली शादी काय सांगू मेरी बर्बादी ग सुन मेरे हा दाड सोनी. काय सांगू मेरी